या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे, महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने। गायत्री छंद नंदा शक्ती अग्नी तत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूपस्थिती महाकाली ते स्मरावे। ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने। ब्रह्मयाचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकैटभाचे हनन केले पहा जिने। खडग चक्र गदा पाणी धनुष्य परिघ शूलवान दश हाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली। दिव्याभूषणांनी युक्त त्रिनेत्री प्रकाश पाकत नीलमणी समचमकत देहकांती जियेची। ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथपठन महाकाली कृपे करून निर्विघ्न कार्य होतसे। मार्कंडेय श्रोत्या लागून म्हणे ऐका सावधान। सूर्यपुत्र श्रावणी वीर पृथ्वीराज राज्य करी। माते पररी प्रजापालन धर्ममार्गी सदा मन। कोलाद्विंसाशी शत्रुघ्न चालून आले तयावरी। राव पराक्रमी थोर परी अद्भुत झाली हार। मंत्री सेनानी समग्र विरोधी त्याशी जावले। गेला सर्व प्रभाव राजा झाला दीन मानव। अश्वावरी होऊन स्वार कानांतरी निघाला। शिकारीचे करुणे निमित्त राव काननी निघून जात। मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे। मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्थ चित्त। काही काळ राये तेत शांत मन करावया। ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत। मने मीन रूप सोन देत काननी येऊन का पडलो। काय झाले अशील राज्याचे काय झाले अशील द्रव्याचे। हाल काय प्रजेचे झाले नकळे मज लागी। माझे भ्रष्ट सेवक शत्रू ते मिळून सम्यक। प्रजेशी देती दुःख काय करावे कळेना। चिंता न करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर। न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे। ऐसा राहे आश्रमात तव एक दीन देखत। एक वैश्य चिंताग्रस्त तये ठाई पातला। देखोन या वैश्याशी राजा विचारी तयाशी। काय दुःख तुम्हाशी चिंताग्रस्त दिसतसा। ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून। मी उत्तम कुलपुत्र समाधी नाम मज लागी। होतो बहु धनवान परी स्त्री पुत्रे दिले हाकलून। येथे आलो म्हणून शांती लावया कारणे। परी मनात अशांत स्त्री पुत्राते चिंतित। काय असतील करीत म्हणून चिंतती मानसी। असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी। सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीतसे। हासोनी राजा म्हणत ते तुझला हकलीत। त्याज कारण चिंता करीत मूर्खत्व जाण हे असे। वैश्य म्हणे आपले वचन योग्य परी न राहे मन। स्त्री पुत्रा ते आठवून सदा चिंता करीतसे। धन लुटाया कारण मज दिदले हकलून। परिचित्त प्रेममग्न होनी चिंता करीतसे। ऐसे का हे होत हे न कळे मज प्रत। कवना माया अद्भुत खेळ सारा हारचे। ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगती सारे तयासी। राजा म्हणे मुनीशी हे नकळे मानसी। ही काय माया तू जानसी सांगा कृपा करून या। मी राज्यभ्रष्ट दुःखित वैश्य गृहभ्रष्ट दुःखित। तरी चिंतिते मनात कल्याणामी स्वजनांचे। ही महामाय काय विवेकशून्य मती होय। कोठोने निर्माण होय कृपा करून सांगावे। ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करेती। समस्त प्राणी मात्राचे गती त्याच्या अधीन राहतसे। पक्षिणी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत। कोण त्याशी प्रेरणा देत लीला महामायेची। गाय बैल अश्व श्वान न जाती गुहा सोडून। आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा। काही प्राणी दिवांद काही असती रातांध। काही दिन रात्री पाहत ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहनी। पिपिलका न देखून बक्षावया धावतसे। धावे गजपोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी। मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने। ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत। त्यातची संसार करीत पळती आपल्या पिल्लांशी। उदर भरण आणि संतान पालन हेचे जीव करीती जाण। मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे। परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित। महामायेशी नोळखित म्हणून दुःख होतसे।
हे महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करोनिया पंडिता आणि महाज्ञानी ऐसा जन पाहुनी विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वराची परमेश्वरी पराविद्या अखिलेश्वरी बंधन मोक्ष सर्वेश्वरी सर्व तिची करीतसे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागे देऊन मुक्त त्याशी करीतसे राजा म्हणे ऋषी लागेन अशी ही माया माया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा माशी कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानार्णव सर्व सांगा मज लागी ऋषी म्हणती नृपा ऐक आदी अनादी नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जाण तू परी कार्या कारण विविध रूपे घेऊन स्वया जन्मासन प्रकट जाना होतसे देव कार्या कारण दुर्गा करी रूप धारण प्रगटली मोदेनी म्हणून जय जयकार देवी करता ती कल्पांताचे अंतकाळी जलमय होते विश्व सकळी महाविष्णू शोषे शय्या स्थळी निद्रिस्त होते झाले योग निद्रित नारायण शेषावरी होते पौडन नाभी कमली ब्रह्मापन स्वानंदी नियम होते ते कल्पांताचे अंतकळी जलमय होते विश्वसकळी महाविष्णू शेषशय्यास्थळी निद्रिस्त होते झाले योग निद्रित नारायण शेषावरी होते पौडून नाभी कमली ब्रह्मापन स्वानंदी निमग्न होते ते तव विष्णूच्या कर्ण मळातुनी असुर निर्माण झाले दोन मधु कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवन भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत ते पाहुनी भयभीत झाला पाहते दवा करण्या विष्णूशी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत श्री हरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहाराकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा नित्या तू वषटकार स्वरात्मिका सुधाक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगत जननी तुझ नमो करिशी विश्वाशी धारण करिशी विश्वाचे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करिशी तू उत्पन्न करिशी विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माजी तुझ तेव्हा पालन करिशी विश्व जेव्हा वैष्णवी ऐशी तुझ म्हणती कल्पांती संवार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लया कारणा जगन्माया तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामुआ महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐशी नामे अनंत गुणत्रयाते विभाजित प्रकृती रूपे खेळवित सर्व जाण विश्वाते तुझ म्हणती कालरात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहून निद्रिस्त त्या केले ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा मनबुद्धी ते अगोचरी पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझासे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझे रूपे होतसे खडग शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्यांचा संहार अभय देई भक्ता ते करावया दैत्यांचा संहार दरी रूप उग्र भयंकर परिभक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियाच्या ऐशी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालक नारायण त्याशी निद्रिस्तत्वा केली उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरी त्याशी निद्रिस्त करी ऐसा महिमा जियेचा ऐशी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवनाचे हे मधु कैटभासुर यासी मोही सत्वर नातरी हे भयंकर उत्पात आता मजवरी करी विष्णूशी जागृत देई बुद्धी दयाप्रत सहारावया दैत्याप्रत वंदन तू ते करी तसे ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकून योग निद्रा प्रसन्न नेत्रमुख नाशिक हृदय सोडून समरोबी ठाकतसे श्री विष्णुदेव सोडून योग निद्रा जाई निघून जगत स्वामी जनार्दन जागृत होई ते दवा तव देखे मधु कैटभ ब्रह्मयासी खावया जात त्या सवे युद्ध करीत महाविष्णू ते दवा 5 सहस्र वर्षे दारुण चाले तेथे रणकंदन अंतिमा माया मून त्यांची बुद्धी टाकी तसे असुर होनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देख प्रसन्न आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा झाले ते दवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून
मारी आम्हा लागून आम्ही मरू निश्चयी, ऐसे ऐकता वचन विराट रूप करी धारण. जांगेवरी ठेवून मान चक्रे त्यासी वादिले, दोन्ही दैत्यासी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी. महामायाची अवतारी प्रभाव जाना असे हा, ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा. प्रकट झाली अनुपम्या तिची महिमा, जाना भक्ताचे मार्कंडेय पुराण. सावर्णिक मन्वंतर जान, दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथमाध्याय गोड हा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.